केमिकल evolution, theory of chemical evolution. It is put forward by Alexander Oparin and Haldane. या सायंटिस्टनी, अलेक्झांडर ओपॅरिन हा रशियन सायंटिस्ट, त्यांनी केमिकल इव्होल्यूशनची थेअरी मांडली. वाईडली ॲक्सेप्टेड थेअरी हीच आज तरी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार द युनिवर्स, जे आत्ताचं युनिवर्स आहे, that universe was originated about 20 billion years ago. 1 billion that is equal to 1000 million. जे युनिवर्स आहे ते 20 बिलियन्स वर्षापूर्वी, एवढ्या प्रचंड कालावधीपूर्वी अस्तित्वात आलं असावं. तर पूर्वी जे नेचर होतं दॅट वॉज कंडेन्स्ड फॉर्ममध्ये होतं. आणि काय झालं, एक प्रचंड अशी शक्ती त्यामध्ये कुठंतरी काहीतरी निर्माण झाली आणि एक प्रचंड मोठा स्फोट झाला आणि त्याच्यामुळे हे गॅसेस, क्लाउड्स, डस्ट हे सगळं थर्मोन्यूक्लिअर एक्सप्लोजन झालं. या ठिकाणी थर्मोन्यूक्लिअर एक्सप्लोजन झालं आणि जे कंडेन्स होतं ते एक्सपांड झालं आणि ते एक्सपान्शन जे झालं त्याच्यापासून बनलं युनिवर्स. थर्मोन्यूक्लिअर एक्सप्लोजन झालं आणि ही थेअरी जी आहे ती बिग बँग थेअरी जी आहे ती हेच आपल्याला सांगते. पूर्वी ते कंडेन्स्ड फॉर्ममध्ये होतं, परंतु एक प्रचंड मोठा स्फोट झाला आणि हे एक्सपांड झालं थर्मोन्यूक्लिअर एक्सप्लोजनमुळं आणि त्यापासून बनलं एक्सपांडेड असं असणारं युनिवर्स. आता त्याच्यामध्ये यामध्ये काय, इट वॉज क्लाउड्स ऑफ गॅसेस, डस्ट अशा स्वरूपात होतं. ते अशा स्वरूपात होतं आणि यापासूनच हळूहळू काय बनल्या, गॅलक्सीज बनल्या. आणि या गॅलक्सीजमध्ये पुन्हा हळूहळू कंडेन्स होत चालले. हे जे क्लाउड्स आहेत गॅसेसचे ते हळूहळू कंडेन्स होत गेले आणि कंडेन्स होऊन त्यांच्यापासून काय बनलं, त्यांच्यापासून बनल्या या गॅलक्सीज. म्हणजे इथं आपण गॅलक्सीज घेऊ, आकाशगंगा बनल्या. करोडो तारे हे ते सगळं सगळीकडं विस्तारलेलं आहे, आपल्या इमॅजिनेशनच्या बाहेर आहे हे सगळं. आणि त्यातलंच एक आता हे जे बनले, हे जे कंडेन्स झाले आणि कंडेन्स होऊन इथं गॅलक्सीज वगैरे बनलेले आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये कंडेन्स होऊन डिस्क लाईक बॉडीज बनल्या आणि त्यालाच आपण म्हणतो नेबुला. हे जे क्लाउड्स आहेत गॅसेसचे, डस्टचे, हे हळूहळू कंडेन्स झाले आणि कंडेन्स होऊन त्यापासून काय बनलेलं आहे, डिस्क लाईक बॉडीज, त्यांना आपण
नेबुला म्हणतो. आणि त्याच्यामध्ये अनेक अशा आकाशगंगा आहेत. त्यापैकीच आपली जी सोलार सिस्टीम आहे, मिल्की वे गॅलेक्सी जी आहे ती सिस्टीम त्यातलाच एक पार्ट. आता आपली जी सोलार सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काय काय येतं? आपली जी सोलार सिस्टीम आहे त्यामध्ये काय काय येतं? सूर्य हा मेनच आहे त्यामधला. सन, त्यानंतर बाकीचे ग्रह आहेत, 9 ग्रह आहेत. आपण तर आता शोधतोय परंतु सध्या तरी 9 ग्रह. त्याचबरोबर सॅटेलाइट्स आहेत आणि मॅटर आहे वेगवेगळं. यांनी आपली सोलार सिस्टीम बनलेली आहे. आता काही जण असंही म्हणतात की हा जो सूर्य आहे या सूर्यावर काहीतरी मोठं आदळलंय आणि त्याच्यापासून तुकडे काही वेगळे झाले आणि हे तुकडे याच्यापासून असे दूर गेले आणि हा जो त्यातला एक तुकडा आहे तो तुकडा म्हणजे आपला ग्रह पृथ्वी, अर्थ. आता सूर्यापासून तुकडा होऊन जर आपला ग्रह बनला असेल तर सूर्य हा तर आगीचा गोळाच आहे, आगीचा गोळा आहे. बरं, त्याचं जे क्लाउड होते ते क्लाउड कशाचे होते? क्लाउड्स ऑफ गॅसेस. कोणते गॅसेस होते? हायड्रोजन अँड हेलियम यांचे ते क्लाउड होते. म्हणजे याच्यावरही मोठ्या प्रमाणावरती हायड्रोजन हेलियम आहेच. आणि पृथ्वी मग बनली पण त्याची स्पिनिंग कॅपॅसिटी जास्त होती. घर 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 फिरत होती पृथ्वी. आणि त्या अर्थचं टेम्परेचर सुरुवातीला 5000 ते 6000 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर होतं. आणि हळूहळू हळूहळू या अर्थचं डिस्टन्स जे आहे, आता सूर्याच्या अगोदर ती जवळ असणार आहे त्यामुळं टेम्परेचर एकदम जास्त आहे, पण हळूहळू ती सूर्यापासून काही अंतरावर दूर गेली त्यामुळं इथलं टेम्परेचरचा इफेक्ट जरा फरक पडला आणि हळूहळू या अर्थचं टेम्परेचर कमी होऊ लागलं. आता पृथ्वी अस्तित्वात कधी आली? व्हेन द अर्थ वॉज ओरिजिनेटेड इट वॉज क्लिअर दॅट अर्थ वॉज ओरिजिनेटेड about 4.5 to 4.6 billion years ago. एवढ्या वर्षांपूर्वी ही पृथ्वी अस्तित्वात आली असावी. आणि मग काय व्हायला लागलं? इथं टेम्परेचर जरा कमी झालं, म्हणजे 800-900 डिग्री पर्यंत आलं. आणि हे टेम्परेचर तरीही जास्तच आहे हे टेम्परेचर. आणि हळूहळू ही अर्थ जी आहे कमी स्पिन व्हायला लागली, कमी फिरायला लागली. आता जसं 24 तासात एकदा फिरणार आहे तसं पूर्वी फार स्पीडनं फिरत होती. आणि मग ही अर्थ हळूहळू काय झाले, याच्यावरती जी गॅसेस आहेत सगळे गॅसेस आहेत, क्लाउड्स आहेत, हे सगळं सेटल होऊ लागलं. आणि त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम, समजा सिलिकॉन आहे, असे हेवी मेटल्स आहेत. ते हेवी मेटल सेंट्रल कोर त्यापासून बनली. टेम्परेचर जसं जसं कमी होऊ लागलं, कारण पूर्वी काय होतं, इट वॉज इन मॉल्टन स्टेट, आगीचा गोळा होता तो पृथ्वी, कारण ती सूर्यापासूनच वेगळी झाली असंही काही जणांचं म्हणणं आहे. तर तो आगीचा गोळा होता, परंतु नंतर टेम्परेचर कमी कमी होऊ लागलं आणि मग हेवी मेटल्स जे आहेत ते हेवी मेटल सेंटरला असे सेटल झाले. आणि त्याच्यापेक्षा लाईटर जे आहेत, मग फॉस्फरस असेल, सल्फर असेल, पोटॅशियम असेल, हे त्याच्यानंतर आणि त्याच्या पुढं हे बाकीचे जे गॅसेस आहेत, हे गॅसेस एकदम लाईट आहेत, त्याच्या हे एन्व्हायरमेंट बनवलं. अशा प्रकारे
आपली पृथ्वी अस्तित्वात आली असावी. पृथ्वीची निर्मिती झाली. कधी झाली? 4.5 to 4.6 बिलियन इयर्स ॲगो. आणि अर्थची निर्मिती झाली नंतर यावरती हळूहळू टेम्परेचर कमी होऊ लागलं आणि मग काही गॅसेस, मिनरल्स, यातल्यात काही महत्त्वाचे काही मिनरल्स आहेत. समजा हायड्रोजन आहे, समजा आपण हायड्रोजन, त्याचबरोबर कार्बन आहे, हायड्रोजन, कार्बन, हायड्रोजन. ऑक्सिजन वॉज नॉट इन फ्री स्टेट. ऑक्सिजन त्यावेळी फ्री स्टेटमध्ये नव्हता. फ्री स्टेटमध्ये ऑक्सिजन नव्हता. सो दॅट ॲटमॉस्फिअर वॉज रिड्यूस्ड. त्यावेळी ऑक्सिजन फ्री स्टेटमध्ये अवेलेबल नव्हता. त्यामुळं त्यावेळचं ॲटमॉस्फिअर हे रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर होतं. नो फ्री मॉलिक्युलर O2 इज अवेलेबल. ते रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर होतं. आणि सुरुवातीला काय घडलं तर हायड्रोजन तर हायली रिॲक्टिव्ह होता. तो कुणाबरोबरही कंबाईन होत होता. जसं हायड्रोजन कंबाईन्स विथ नायट्रोजन. हायड्रोजन आणि नायट्रोजन हे कंबाईन झाले आणि याच्यापासून बनला अमोनिया. आणि अमोनिया हा पहिला इनऑर्गॅनिक कंपाऊंड या अर्थवरती अस्तित्वात आला. आता हे हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम हे सगळे सेपरेट होते. ऑक्सिजन फक्त फ्री स्टेटमध्ये त्यावेळी नव्हता. आणि इथं हायड्रोजन ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाला आणि त्यापासून बनलं वॉटर. परंतु टेम्परेचर जास्त असल्यामुळं याचं कन्व्हर्जन वॉटर व्हेपरमध्ये केलं जातं. पाण्याच्या म्हणजे वाफेच्या फॉर्ममध्ये ते होतं. त्याचबरोबर हळूहळू अशा प्रकारे वेगवेगळे कंपाऊंड बनायला लागले. कार्बन, ऑक्सिजन कंबाईन झाले, CO2 बनला. अशा प्रकारे हे कंपाऊंड्स बनलेले आहेत. त्यानंतर याबरोबरच आता हायड्रोजन तर हायली रिॲक्टिव्ह आहे. CH आणि CH2 हे कंपाऊंड्स पण बनले. आणि त्याचबरोबर हा जो हायड्रोजन आहे तो कार्बन आणि हायड्रोजनचं कॉम्बिनेशन होऊन हळूहळू याच्यापासून पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड अस्तित्वात आला. कार्बन प्लस हायड्रोजन, इट फॉर्म्स मिथेन. आणि मिथेन फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड. Methane was first organic compound and ammonia was first inorganic compound. अशा प्रकारे पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड बनला. नंतर हे जे सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणा म्हणजे काय झालं यामध्ये अमोनिया, त्यानंतर मिथेन, त्याचबरोबर
हायड्रोजन, वॉटर व्हेपर्स, हे महत्त्वाचे कंपाऊंड्स त्यावेळी अस्तित्वात आले असावेत. आणि या कंपाऊंड पासून हे सगळे असे जे इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स काही बनलेले आहेत, हे एकत्र येऊन हे एकत्र आले. आता टेम्परेचर कमी झाल्यामुळं काय झालं, जसं जसं टेम्परेचर कमी झालं तसं तसं वॉटर व्हेपर्स जे आहेत ते पाणी लिक्विड स्टेटमध्ये अवेलेबल झालं. आणि वॉटर जसं जसं पाणी या अर्थवरती थांबू लागलं तसं समुद्र, नद्या, तलाव हे सगळं त्यावेळी बनलेलं आहे. समुद्र, नद्या, तलाव हे सगळं त्यावेळी बनलं. आणि त्यामुळं अशा प्रकारचे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहेत, काही ऑर्गॅनिक कंपाऊंड, आता मिथेन ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, असे इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड कंबाईन होऊन यांच्यापासून काय बनलं, यांच्यापासून बनले सिंपल शुगर. त्यानंतर ॲमिनो ॲसिड बनले, त्याचबरोबर न्यूक्लिओटाइड्स बनले किंवा नायट्रोजन बेसेस बनले, नायट्रोजन बेसेस बनले. असे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, पहिले ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे तसे तर महत्त्वाचे कॉम्प्लेक्स हे कंपाऊंड्स सिंपल शुगर्स बनल्या. त्यानंतर ॲमिनो ॲसिड्स बनले, नायट्रोजन बेसेस, प्युरिन्स, पिरिमिडिन्स वगैरे सगळे बनले. आणि हे पहिले ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड मिथेन आपण म्हटलेलं आहे, परंतु त्याच्यानंतर हे सगळे कंपाऊंड्स बनले. हे समुद्रामध्ये सगळं झालेलं आहे. आणि नंतरच्या काळामध्ये हे जे कंपाऊंड्स आहेत, आता याला एनर्जीचा सोर्स कोणता, याला एनर्जीचा सोर्स कोणता, या प्रोसेससाठी लाईफ अस्तित्वात येण्यासाठी एनर्जी सोर्स कोणता आहे होता त्यावेळी, तर एनर्जी सोर्स त्यावेळी होता एकतर व्होल्कॅनिक इरप्शन्स असतील, ज्वालामुखी मोठ्या प्रमाणावर फुटत होते त्यावेळेस. आत्ता ते प्रमाण कमी होत चाललंय, पण पूर्वीच्या काळात फार प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी होता. त्यानंतर लाइटनिंग म्हणजे हे ढग होते ना, धूर 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 सगळं बाहेर निघून त्याच्यापासून हे क्लाउड्स बनले. आणि ते ढग एकामेकावर आदळल्यानंतर काय बनतं, विजा कडाडतात. लाइटनिंग हा एनर्जीचा सोर्स होता. आणि सोलार एनर्जी, सूर्याकडनं येणारी पण एनर्जी होती ना. त्यानंतर जे पॉवर्स होती, हे सगळ्या एनर्जीचे असे अनेक सोर्सेस त्यावेळी अवेलेबल होते. हे रॅडिएशन्स जे सूर्याकडनं येत होते, UV रेज, हे सगळे रॅडिएशन या सूर्याकडनं अर्थकडं येत होते. हे सगळे त्यासाठी एनर्जी सोर्सेस महत्त्वाचे वापरले गेले. आणि लाईफच्या निर्मितीसाठी ते वातावरण बरोबर होतं. आत्ताचं वातावरण निर्माण करण्यासाठी पोषक नाही आहे. प्रीबायोटिक अर्थ ते वातावरण निर्मितीसाठी आवश्यक होतं. आज ते निर्माण झालेलं लाईफ सस्टेन होण्यासाठी आवश्यक आहे. आणि फर्स्ट लाईफ कधी अस्तित्वात आलं, 3 to 3.6 बिलियन इयर्स ॲगो. एवढ्या वर्षांपूर्वी हे लाईफ अर्थवरती अस्तित्वात आलं असावं. तर काय झालं, समुद्र बनला. त्या समुद्रामध्ये सिंपल शुगर्स आहेत, त्याचबरोबर
ॲमिनो ॲसिड्स आहेत, त्याचबरोबर फॅटी ॲसिड्स आहेत, त्याचबरोबर ग्लिसरॉल आहे, त्याचबरोबर नायट्रोजन बेसेस आहेत. Later on, these simple organic compounds undergo polymerization. यांचं पॉलिमरायझेशन झालं आणि यांच्यापासून बनले कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजे समजा सिंपल शुगर्स असतील तर त्या सिंपल शुगरचं पॉलिमरायझेशन होऊन कॉम्प्लेक्स शुगर बनल्या. ॲमिनो ॲसिड असतील तर ॲमिनो ॲसिड एकमेकाला लिंक होऊन त्यापासून बनले प्रोटीन्स. दॅट बिकम्स लँडमार्क अबाउट द ओरिजिन ऑफ लाईफ. प्रोटीन अस्तित्वात येणं हे लाईफच्या ओरिजिनसाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा समजला जातो. आणि त्याचबरोबर फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल यांच्यापासून बनले फॅट्स किंवा लिपिड्स. त्याचबरोबर या नायट्रोजन बेसेस प्लस शुगर प्लस फॉस्फरस, इट प्रोड्युसेस न्यूक्लिओटाइड्स. आणि असं जे मास बनलेलं आहे, आता हे जे मास तिथं समुद्रामध्ये बनलेलं आहे, सी मध्ये बनलेलं आहे, तर यालाच ओपॅरिन म्हणतो. हॉट डायल्यूट सूप. हॉट डायल्यूट सूप किंवा ब्रॉथ. आणि असे सगळे कंपाऊंड्स जे आहेत, नंतर हे सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक प्लस ऑर्गॅनिक कंपाऊंड्स एकत्र आले, ॲग्रिगेट झाले आणि त्याचे बनले मासेस, त्याला आपण म्हणतो कोॲसर्वेट्स. That is the aggregation of organic inorganic compounds forms coacervate. ओपॅरिन त्यांना कोॲसर्वेट म्हणतो. पण सिडने फॉक्स त्यालाच मायक्रोस्पियर असं म्हणतो. त्यालाच मायक्रोस्पियर असं सिडने फॉक्सने नाव दिलेलं आहे. तर अशा प्रकारचं प्रीबायोटिक नेचर होतं. हे इथंपर्यंत अजून लाईफ अस्तित्वात आलंय का? नाही. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर हे जे सगळे कंपाऊंड्स आहेत, हे कंपाऊंड्स कंबाईन झाले. याच्यावरती समजा इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत आणि ह्यांचं मास एकत्र आलेलं आहे आणि यांच्यावरती मेम्ब्रेन बाउंड झालेलं आहे. लिपिडचं कोटिंग त्याच्याबरोबर बनलं, त्याला आपण प्रीबायोंट म्हणतो. त्याच्यानंतर इथं न्यूक्लिओटाइड्स जे आहेत, प्रोटीन तर बनलेले आहेत, फॅट्स पण बनलेले आहेत आणि याच्यामध्ये रायबोन्यूक्लिक ॲसिड अस्तित्वात आलं. रायबोन्यूक्लिक ॲसिड अस्तित्वात आलं आणि याच्यामध्ये सेल्फ मल्टिप्लिकेशन किंवा डुप्लिकेशनची ॲबिलिटी निर्माण झाली आणि
यापासून बनलं हे प्री सेल्स ज्याला आपण म्हणू, पहिलं लाईफ जे त्याच्या पूर्वीची अवस्था फक्त RNA हे पहिलं न्यूक्लिक ॲसिड आहे. पहिलं न्यूक्लिक ॲसिड रायबोन्यूक्लिक ॲसिड अस्तित्वात आलं, पण ते हायली रिॲक्टिव्ह आहे, अनस्टेबल आहे आणि त्यामुळं म्युटेशन भरपूर पटपट म्युटेशन होतात. आता आपण पाहतो RNA व्हायरस जे असतात त्याच्यामध्ये म्युटेशन सतत होतात आणि म्हणून आपल्याला त्यांच्यावर मेडिसिन शोधणं फार कठीण जात आहे. तर हे अनस्टेबल असल्यामुळं हे न्यूक्लिक ॲसिड फार काळ काही टिकणार नाही आणि म्हणून त्याच्यानंतर मग या दोन चेन एकमेकाला जोडल्या गेल्या. थायमिनच्या ऐवजी युरॅसिल जे होतं RNA मध्ये त्याच्याऐवजी थायमिन हे स्टेबल नायट्रोजन बेस त्यामध्ये आणलं आणि त्यामध्ये दोन स्ट्रँड एकत्र आले आणि स्टेबल मॉलिक्यूल बनला डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. तर त्या लाईफमध्ये आता इथं बघा मेम्ब्रेन आहे, लिपिड म्हणा किंवा बाकीचे कंपाऊंड्स मिळून मेम्ब्रेन बनलंय. पूर्वी RNA होता, आता DNA आलं. त्याचबरोबर इथं कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, ॲमिनो ॲसिड्स आहेत, सगळ्यांचं मिक्सचर एकत्र आहे. आणि हेच पहिलं लाईफ की जे सेल्फ डुप्लिकेशन याच्या कॉपीज बनवू शकतं असं प्रोटोप्लाझ्मिक मास तिथं बनलं आणि हे मास म्हणजे फर्स्ट लाईफ. इट वॉज in the form of simple protoplasmic mass. असं हे पहिलं लाईफ अस्तित्वात आलं. आता हे बायोलॉजिकल झालं इव्होल्युशन. अगोदर केमिकल आपण स्टडी केलं, त्यानंतर हे बायोलॉजिकल इव्होल्युशन झालं. आता त्यामध्ये सुद्धा त्याच्यानंतर बदल कसे झाले याची चर्चा आपण इथं आता करणार आहोत. जे पहिलं लाईफ अस्तित्वात आलंय सिंपल प्रोटोप्लाझ्मिक मासच्या फॉर्ममध्ये सेल्फ डुप्लिकेशनची ॲबिलिटी असणारं हे मास अस्तित्वात आलं. दिस इज द फर्स्ट लाईफ. हे फर्स्ट लाईफ जे होतं ते हेटेरोट्रॉपिक होतं. इट वॉज हेटेरोट्रॉपिक. फूड बनवायचा विषयच नाही. सराउंडिंग मीडियममध्ये जे कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट होते ते ॲब्सॉर्ब करून ते फूड मिळवत होतं. हेटेरोट्रॉपिक होतं. ॲनएरोबिक होतं. फ्री मॉलिक्युलर स्टेटमध्ये ऑक्सिजन अजूनही नाही आहे, त्यामुळे डेफिनेटली ते ॲनएरोबिक होतं. नंतर काय झालं, यांच्यापैकी काही ऑर्गॅनिझमनी, म्हणजे आता आपण बॅक्टेरिया विचारात घ्या. तर बॅक्टेरिया ज्या आहेत तेच पहिले ऑर्गॅनिझम आहेत. आर्कीबॅक्टेरिया तेच पहिले ऑर्गॅनिझम असले पाहिजेत अर्थवरती अस्तित्वात आलेले. मग बॅक्टेरियामध्ये प्रिमिटिव्ह न्यूक्लियस आहे, सेल मेम्ब्रेन आहे, त्याच्यावरती वॉल आहे, कॅप्सूल असेल किंवा स्लाइम लेअर असेल. ते स्ट्रक्चर आपल्याला बॅक्टेरियाचं माहित आहे. तर त्याच्यापैकी काही बॅक्टेरियांनी काय केलं, हे पहिले हेटेरोट्रॉपिक होते सगळे. सम बॅक्टेरिया स्टार्ट द मोड ऑफ ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन, आणि तोही कीमोसिंथेटिक, म्हणजे कार्बन बॅक्टेरिया, हायड्रोजन बॅक्टेरिया, त्याचबरोबर नायट्रोजन किंवा मिथेनशी संबंधित आहेत. तर या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या